कीज मराठी स्टोरी। म्हातारी आजीबाई आणि लोभी डॉक्टर। एक होती आजीबाई, तिला वाटायचं आपल्या डोळ्यांचा उपयोग संपला। त्यामुळे तिने डॉक्टरांना बोलावलं। माझे आंधळेपण दूर करा, ती डॉक्टरांना म्हणाली। ते झालं तर मी चांगली बिदागी देईल तुम्हाला, पण जर माझे आंधळेपण तसेच राहिले तर मात्र कवडीही मिळणार नाही। तुम्हाला हे मान्य आहे काय? डॉक्टरांनी या जगावेगळ्या घासाघाशीच्या व्यवहारास अनुमती दर्शविली। ते प्रत्येक आठवड्याला आजीबाईच्या घरी येऊ लागले। निरुपयोगी औषधं आणि मलम डोळ्यांसाठी देऊ लागले आणि परत जाताना घरातील एखादं फर्निचर घेऊन जात असे। डॉक्टरांनी निरुपयोगी औषध दिल्यामुळे आजीबाईंना फरक पडत नव्हता। याचाच फायदा डॉक्टरही घेत होते। हे सुरू राहिलं आणि आजीबाईच्या मालकीच्या सगळ्या वस्तू डॉक्टरांनी चोरून नेल्या। यानंतर डॉक्टरांनी आजीला एक मलम दिला आणि आजीबाईंची दृष्टी आली। त्यांना दिसू लागलं, पण घरातल्या सगळ्या वस्तू गेल्या होत्या। त्यामुळे त्या डॉक्टरांची फीस देऊ शकेना। डॉक्टर फीसचा आग्रह करू लागले। शेवटी डॉक्टर कोर्टात गेले। आजीबाई न्यायमूर्तीसमोर म्हणाल्या, मी सद्गृहस्थ सत्य सांगत आहे। जर माझी दृष्टी आली तर त्यांची फीस देण्याचं मी कबूल केलं होतं। जर माझी दृष्टी आली नाही तर ते पैसे घेणार नव्हते। ते आता सांगत आहेत माझी दृष्टी पूर्णपणे आली आहे, पण माझं म्हणणं आहे मी पूर्वीसारखीच आंधळी आहे। जेव्हा माझी दृष्टी गेली त्यावेळी माझं घर सुंदर फर्निचरने भरलेलं होतं। इतर वस्तू होत्या। या वस्तू आताही मी घरात बघू शकत नाही। न्यायमूर्ती आजीबाईच्या बाजूने निकाल देत म्हणाले, जे आपलं नाही त्याचा हवास केला की जे आपलं आहे त्यावरही पाणी सोडण्याची मनाची तयारी करावी लागते। तात्पर्य, जे तुमचं नाही त्याची हाव धरणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।